मित्रांनो, या क्षणी एक अशी मशीन जी एका छोट्या कार इतकी दिसते आणि जी 1970च्या दशकातील हार्डवेअरनं बनवली गेली होती, आपल्या सौरमालेच्या शेवटच्या सीमांना पार करून त्या अंधारात पुढे जात आहे, जिथे आजपर्यंत माणसाने बनवलेली कोणतीही वस्तू पोहोचू शकली नाही. कल्पना करा, एक असे स्पेसक्राफ्ट जे एका बल्बपेक्षाही कमी विजेवर चालत आहे, पण त्याची गती मानवी इतिहासात बनवलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा खूप जास्त वेगवान ठरली. 1 दशकाहून अधिक काळ झाला आहे जेव्हा याने आपल्या सौरमालेच्या काठाला पार केले, आणि जेव्हा याने त्या अनोळखी आणि रहस्यमय इंटरस्टेलर स्पेसमधील डेटा पृथ्वीवर पाठवला, तेव्हा गेल्या 50 वर्षातील सगळ्या मोठ्या वैज्ञानिक भविष्यवाण्या पूर्णपणे चुकीच्या ठरल्या. कारण तिथलं मॅग्नेटिक फील्ड पूर्णपणे वेगळ्या प्रकारचं होतं. तिथलं तापमान आपण वर्षानुवर्ष मेहनत करून बनवलेल्या जुन्या मॉडेलशी जुळत नव्हतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सौरमालेची सीमा स्वतः त्या थिअरीजना नाकारत होती ज्यांवर आपण आजपर्यंत विश्वास ठेवला होता. ही एक अशी गोष्ट आहे जिथे डेटाचे छोटे छोटे तुकडे पृथ्वीवर येत राहिले आणि शांतपणे त्या सगळ्या स्थापित मॉडेल्सना नष्ट करत गेले, ज्यांना वैज्ञानिक आपली सर्वात मोठी उपलब्धी मानत होते. यामुळे आपल्याला विचार करावा लागला की शेवटी आपण आपल्या स्वतःच्या सौरमालेच्या शेवटच्या सीमांबद्दल किती चुकीचे होतो. आजच्या या प्रवासात आपण त्या ऐतिहासिक व्हॉयझर बद्दल बोलणार आहोत, ज्यानं फक्त आकाशातील ग्रह उपग्रह शोधले नाहीत, तर मानवजातीच्या त्या जिद्दीचंही प्रतीक बनलं, जे ताऱ्यांच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करत आहे. ही संपूर्ण गोष्ट त्या स्पेसक्राफ्टच्या लॉन्चच्या जवळपास 12 वर्षांपूर्वी सुरू झाली, जेव्हा एक अशी खगोलशास्त्रीय गणना समोर आली जिनं पुढच्या अनेक दशकांच्या स्पेस एक्सप्लोरेशनचा मार्गच बदलून टाकला. ही गोष्ट आहे 1965ची, जेव्हा कॅलिफोर्नियामधील नासाच्या JPL मधील एक हुशार वैज्ञानिक ऑर्बिटल मेकॅनिक्सचा सखोल अभ्यास करत होते. तेव्हा त्यांनी एक अशी दुर्मिळ ग्रहांची रचना पाहिली जी मानवी इतिहासाला अशा अंतरापर्यंत घेऊन जाण्याची ताकद ठेवत होती, ज्याचं स्वप्न पाहणंही त्या काळात जवळपास अशक्य मानलं जात होतं. त्यांनी पाहिलं की बाहेरील ग्रह ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून अशा एका रेषेत येणार होते जी फक्त 176 वर्षात एकदाच येते. आणि या अलाइनमेंटनं अशी एक संधी निर्माण केली की जर एखादं स्पेसक्राफ्ट योग्य वेळी लॉन्च केलं गेलं तर ते या 4ही मोठ्या ग्रहांना एका मिशनमध्ये भेट देऊ शकत होतं. या कल्पनेला आपण ग्रॅव्हिटी असिस्ट स्लिंग शॉट मॅन्युअर म्हणतो. पण याला खऱ्या मल्टीप्लॅनेट मिशनमध्ये वापरणं स्वतःमध्ये एक मोठा आणि धोकादायक प्रयोग होता. ही अशी गणितं होती ज्यात अत्यंत अचूकता आवश्यक होती, कारण स्पेसक्राफ्टची ट्रॅजेक्टरी प्रत्येक ग्रहाजवळ अगदी परफेक्ट ठेवणं गरजेचं होतं. जर ज्युपिटरजवळ थोडी सुद्धा चूक झाली असती तर पुढचे सगळे एन्काउंटर्स फेल झाले असते आणि स्पेसक्राफ्ट आपले लक्ष चुकवत गेला असता. पण या धोक्याच्या बदल्यात मिळणारा फायदा इतका मोठा होता की नासासाठी ही संधी सोडणं शक्य नव्हतं. काय ठेवायचं, काय काढायचं, कोणत्या इन्स्ट्रुमेंटवर जास्त लक्ष द्यायचं, हे सगळं लॉन्च पूर्वीच मिशन प्लॅनमध्ये ठरवण्यात आलं होतं. आणि त्या 1970च्या दशकातील इंजिनियर्सनी अशी योजना आखली की आजही ती आपल्याला आश्चर्यचकित करते, कारण त्यांनाही कल्पना नव्हती की त्यांनी बनवलेलं हे मिशन इतक्या वर्षांपर्यंत चालू राहील. द लॉन्च अँड द गोल्डन रेकॉर्ड. या सगळ्या तयारीनंतर व्हॉयझर 2ला आधी लॉन्च करण्यात आलं. 20 ऑगस्ट 1977 रोजी ते अंतराळात निघून गेलं आणि अगदी 16 दिवसांनी 5 सप्टेंबरला व्हॉयझर 1नं उड्डाण घेतलं. जरी व्हॉयझर 1 नंतर लॉन्च झाला होता तरी त्याची ट्रॅजेक्टरी इतकी वेगवान ठेवली गेली की त्याने लवकरच आपल्या ट्विनला मागे टाकलं. त्यामुळे नंतर लॉन्च झालेलं हे स्पेसक्राफ्ट जास्त दूर आणि जास्त वेगानं पुढे निघून गेलं. दोन्ही स्पेसक्राफ्ट फक्त वैज्ञानिक उपकरणं घेऊन जात नव्हते, तर ते मानवजातीचा संदेशही घेऊन जात होते. हा प्रत्यक्षात 12 इंचाचा गोल्ड प्लेटेड कॉपर डिस्क होता, ज्यामध्ये पृथ्वी आणि इथल्या जीवनाच्या 115 अनकम्प्रेस्ड प्रतिमा काळजीपूर्वक एन्कोड केल्या होत्या. हा एक प्रकारचा टाइम कॅप्सूल होता, ज्यामध्ये 55 वेगवेगळ्या मानवी भाषांमधील शुभेच्छा रेकॉर्ड केल्या होत्या.
आणि त्याच्या ऑडिओ ट्रॅक्समध्ये समुद्राच्या लाटांचा आवाज, चिंपांझीचा आवाज आणि व्हेलच्या गाण्यांपर्यंत सगळं रेकॉर्ड केलं गेलं होतं, जेणेकरून भविष्यात जर एखाद्या प्रगत एलियन सभ्यतेनं या स्पेसक्राफ्टला पकडलं तर त्यांना कळेल की या अनंत ब्रह्मांडात कुठेतरी एक छोटासा निळा ग्रह अस्तित्वात आहे. हे रेकॉर्ड आजही व्हॉयजर मिशनचा एक अतिशय भावनिक आणि गहन भाग मानले जातात, कारण हे दाखवतात की आपण या मशीन फक्त डेटा गोळा करण्यासाठी पाठवल्या नव्हत्या, तर आपण त्या अज्ञात ब्रह्मांडाशी एक शांत संवाद सुरू करण्याचा प्रयत्न करत होतो, ज्याचं उत्तर कदाचित आपल्याला कधीच मिळणार नाही. पण ती कोशिश स्वतःमध्ये खूप काव्यात्मक आणि ऐतिहासिक होती. द वंडर्स ऑफ ज्युपिटर, सॅटर्न अँड टायटन. जसं हे मशीन बाहेरील सौरमालेत पोहोचलं, त्यांचा पहिला मोठा सामना ज्युपिटरशी झाला. ज्युपिटर जवळ पोहोचताच व्हॉयजरनं जे पाहिलं त्यानं वैज्ञानिक थक्क झाले. याआधी आपल्याला वाटायचं की स्पेसमधले चंद्र म्हणजे फक्त मृत दगडांचे तुकडे असतात, पण व्हॉयजरनं ही कल्पना पूर्णपणे बदलून टाकली. व्हॉयजर 1 ने ज्युपिटरच्या आयो चंद्राचे फोटो पाठवले. वैज्ञानिकांनी पाहिलं की त्याच्या पृष्ठभागावर काही विचित्र डाग आहेत. आधी त्यांना वाटलं की कॅमेरा खराब झालाय, पण जेव्हा त्यांनी नीट पाहिलं तेव्हा त्यांना विश्वास बसला नाही. ते जिवंत ज्वालामुखी होते. आयोवर ज्वालामुखी फुटत होते, जे 300 किलोमीटर उंचीपर्यंत लावा आणि सल्फर फेकत होते. पृथ्वीच्या बाहेर पहिल्यांदाच आपण जिवंत ज्वालामुखी पाहत होतो. आयो हा आपल्या सौरमालेतील सर्वात जास्त ज्वालामुखीय क्रियाशील भाग आहे. तिथे जमीन सतत हादरत असते. मग आली युरोपाची वेळ. हा चंद्र आयोपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. तो पूर्णपणे बर्फाने झाकलेला होता. पण व्हॉयजरच्या फोटोमध्ये दिसलं की त्या बर्फावर क्रॅक्स आहेत, पण खड्डे नाहीत. म्हणजेच त्याच्या खाली काहीतरी हालचाल होत होती. व्हॉयजरच्या डेटानं संकेत दिला की या जार बर्फाखाली द्रवरूप पाण्याचा महासागर असू शकतो. असा महासागर जो पृथ्वीवरील सगळ्या पाण्यापेक्षाही मोठा असू शकतो. आज वैज्ञानिक मानतात की जर सौरमालेत कुठे जीवन असण्याची शक्यता असेल तर ती युरोपाच्या त्या अंधाऱ्या समुद्रात असू शकते. त्याचबरोबर व्हॉयजरनं आपल्याला ज्युपिटरचा प्रसिद्ध लाल डागही दाखवला. व्हॉयजरनं सांगितलं की तो कोणताही घन भाग नाही, तो एक प्रचंड वादळ आहे. इतकं मोठं वादळ की त्यात 3 पृथ्वी सहज मावू शकतात. तिथे वारे 400 ते 600 किलोमीटर प्रति तास वेगानं वाहतात. व्हॉयजरनं दाखवलं की ज्युपिटर शांत जागा नाही, तर सतत वादळांनी भरलेला एक प्रचंड गॅसचा गोळा आहे. ज्युपिटर नंतर सॅटर्नचा नंबर आला. नोव्हेंबर 1980 मध्ये व्हॉयजर 1 तिथे पोहोचला. त्याच्या कॅमेरानं सॅटर्नच्या रिंग्सचे जे फोटो घेतले त्यांनी वैज्ञानिकांनाही आश्चर्यचकित केलं. पृथ्वीवरून ज्या रिंग्स साध्या आणि फिक्कट दिसत होत्या त्या जवळून खूप कॉम्प्लेक्स, स्पष्ट आणि सतत बदलणाऱ्या दिसत होत्या. पण सॅटर्न नंतर व्हॉयजर 1 साठी अजून एक मोठं लक्ष वाट पाहत होतं, टायटन. जेव्हा व्हॉयजरनं टायटनकडे लक्ष दिलं तेव्हा त्याला एक अशी दुनिया दिसली जी घन नारंगी धुक्यानं झाकलेली होती. तिथे मिथेन गॅसवर अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे असे केमिकल रिॲक्शन्स होत होते जे पृथ्वीवर जीवनाच्या सुरुवातीच्या काळाची आठवण करून देत होते. मॉडेल्स आणि जुन्या थिअरीजनं आधीच सुचवलं होतं की टायटनच्या पृष्ठभागावर द्रवरूप मिथेन आणि इथेनची मोठी समुद्र असू शकतात, कारण तिथलं तापमान पाण्यासाठी खूप थंड होतं, पण या हायड्रोकार्बनसाठी अगदी योग्य होतं. टायटनच्या या जवळच्या फ्लायबायसाठी एक मोठा त्याग करावा लागला, कारण या ग्रॅव्हिटी असिस्टमुळे व्हॉयजर 1चा मार्ग सुमारे 35 अंश वर वळला. म्हणजेच त्यानंतर तो कोणत्याही दुसऱ्या ग्रहाला भेट देऊ शकणार नव्हता आणि तो कायमचा इंटरस्टेलर अंधाराकडे वळून गेला. क्रॉसिंग द बाउंड्री, द टर्मिनेशन शॉक. सॅटर्न आणि टायटनच्या या अद्भुत शोधांनंतर व्हॉयजर 1ची दिशा आता त्या सीमेकडे होती जिथे सूर्याचा प्रभाव संपतो. सूर्यापासून निघणारी सोलर विंड सतत चार्ज पार्टिकल्स अंतराळात फेकत असते. यामुळे एक मोठं संरक्षक बबल तयार होतं, ज्याला आपण हेलिओस्फिअर म्हणतो. जेव्हा व्हॉयजर या सीमेजवळ पोहोचू लागला तेव्हा वैज्ञानिक त्यांच्या जुन्या मॉडेल्सवर आधारित अंदाज लावत होते.
त्यांना वाटत होतं की हा बदल हळूहळू होईल, पण जेव्हा खरा डेटा आला तेव्हा सगळे धक्क्यात गेले. डेटानं स्पष्ट केलं की हा बदल अजिबात हळूहळू नव्हता. टर्मिनेशन शॉक जवळ हा बदल इतका अचानक झाला की जुन्या सगळ्या थिअरीज चुकीच्या ठरल्या. ज्या भविष्यवाण्यांमध्ये सांगितलं होतं की हेलिओपॉसच्या बाहेर मॅग्नेटिक फील्डची दिशा बदलेल, त्या पूर्णपणे चुकीच्या ठरल्या. तापमानाचे अंदाजही वास्तवाशी जुळत नव्हते. या निरीक्षणांनी फक्त हेलिओस्फेरिक फिजिक्समध्ये नवीन गोष्टी जोडल्या नाहीत, तर प्लॅनेटरी सायन्स, एस्ट्रोबायोलॉजी आणि गॅलेक्टिक फिजिक्सबद्दलचं आपलं जुने समजही बदलून टाकले. द एंडलेस जर्नी अँड द लेगसी. जर आपण भविष्यात विचार केला तर या दोन्ही स्पेसक्राफ्टची कथा फक्त काही दशकांच्या डेटा ट्रान्समिशन पुरती मर्यादित नाही. त्यांचा प्रवास त्यांच्या सगळ्या उपकरणं बंद झाल्यानंतरही सुरूच राहणार आहे. सुमारे 400 वर्षानंतर व्हॉयजर 1 एका छोट्या लाल ताऱ्याजवळून जाईल आणि जवळपास 3 लाख वर्षानंतर तो ऑर्ट क्लाउडच्या आतील भागाजवळ पोहोचेल. पण हे कोणत्याही ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षणात अडकणार नाहीत. त्यामुळे ते अनंत काळासाठी इंटरस्टेलर स्पेसमध्ये फिरत राहतील. ते गोल्डन रेकॉर्ड्स त्यांच्यावर कायम जोडलेले राहतील आणि कदाचित त्यावेळेपर्यंत मानवजातीचं रूप पूर्णपणे बदललेलं असेल. पण या सगळ्या बदलानंतरही त्या 2 मानवनिर्मित वस्तू त्या अंधाऱ्या अंतराळात पुढे जात राहतील आणि हे सिद्ध करत राहतील की या प्राचीन ब्रह्मांडाच्या इतिहासात एका छोट्या खडकाळ ग्रहावर अशी एक जीवसृष्टी होती जिने वर आकाशाकडे पाहिलं, प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी अब्जो मैल दूरपर्यंत आपला आवाज पाठवला. मित्रांनो, हा होता एक असा प्रोजेक्ट ज्याला मानवी इतिहासातील सर्वात महान तांत्रिक उपलब्ध्यांपैकी एक मानलं पाहिजे. आपण सगळे अशा एका प्रवासाचे साक्षीदार आहोत, जो फक्त स्पेस सायन्सची कामगिरी नाही तर आपल्या जिज्ञासू स्वभावाची ओळख आहे. व्हॉयजर आता फक्त एका मशीनचं नाव राहिलेलं नाही, ते मानवी जिद्द, सहनशक्ती आणि त्या शेवटच्या प्रकाशाचं प्रतीक बनलं आहे, जो अंधारातही कधी मंद पडला नाही. मित्रांनो, तुम्हाला हा कॉस्मिक प्रवास आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तुम्हाला व्हॉयजरची कोणती शोध सर्वात जास्त आवडली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच स्पेस आणि रहस्यमय व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आकाशाकडे पाहत रहा आणि प्रश्न विचारत रहा.